नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचं अनाथ प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया. आता ही प्रक्रिया ऐकायला थोडी किचकट वाटू शकते नाही का? पण काळजी नसावी. आपण ती अगदी सोप्या शब्दांत टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. तर मूळ प्रश्न हाच आहे की हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं. चला तर मग या संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा अगदी सविस्तरपणे पाहूया, जेणेकरून कोणालाही ते सहजपणे मिळवता येईल. कोणत्याही प्रक्रियेत उडी मारण्याआधी ती गोष्ट नक्की काय आहे आणि तिचा उपयोग काय हे समजून घेणं नेहमीच चांगलं, नाही का? तर हे प्रमाणपत्र म्हणजे एक प्रकारची अधिकृत ओळखच आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र असतं त्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणासारखे खूप महत्त्वाचे फायदे मिळतात. खरं तर हे उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, तर आता प्रश्न उभा राहतो की या सगळ्याची सुरुवात नक्की करायची कुठून? तर त्यासाठी आपल्याला थेट सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर जावं लागतं. आणि त्या पोर्टलचं नाव आहे आपले सरकार. बऱ्याचशा सरकारी सेवांसाठी हेच व्यासपीठ आता वापरलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पोर्टल म्हणजे एक ऑनलाईन सरकारी कचेरीच आहे. इथे घर बसल्या अनेक कामांसाठी अर्ज करता येतो. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आपली सुरुवात इथूनच होणार आहे. आणि ही आहे त्या पोर्टलची अधिकृत वेबसाईट. हीच अचूक वेबसाईट वापरणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे याची नोंद करून ठेवणं उत्तम. ठीक आहे, तर पोर्टलवर पोचलो. आता पुढे काय? अर्ज भरण्याची नेमकी प्रक्रिया कशी आहे? चला ते टप्प्याटप्प्याने बघूया. ही प्रक्रिया तशी सरळ आहे. सगळ्यात आधी आपले एक अकाउंट तयार करायचं, मग लॉग इन करून महिला व बाल विकास विभाग शोधायचा. तिथे आपल्याला अनाथ प्रमाणपत्राची सेवा दिसेल, ती निवडून व्यवस्थित अर्ज भरायचा, बस. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जर कोणाला हा ऑनलाईन अर्ज भरायला थोडं अवघड वाटत असेल तर अजिबात काळजी करायची गरज नाही. आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा सेतू कार्यालयात गेलं की तिथले कर्मचारी नक्कीच मदत करतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, कागदपत्र. अर्ज भरण्याइतकंच महत्त्वाचं काम म्हणजे आवश्यक कागदपत्र जमा करणं. कोणती कागदपत्र लागतात त्याची व्यवस्थित यादीच पाहूया, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. सगळ्यात आधी लागतील ती म्हणजे ओळख आणि आपण कुठे राहतो हे सिद्ध करणारी काही मूलभूत कागदपत्र. यात आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा रहिवासी पुरावा यांचा समावेश असतो. आणि हो, शाळा सोडल्याचा दाखला असेल तर खूपच उत्तम, कारण तो जन्माचा पुरावा म्हणूनही ग्राह्य धरला जातो. आता पुढची कागदपत्र ही या प्रक्रियेचा गाभा आहेत, म्हणजे अर्जदार अनाथ आहे हे सिद्ध करणारी कागदपत्र. बघूया ती कोणती आहेत. तर बघा, यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई-वडिलांच्या मृत्यूचे दाखले. बरं, आता जर अर्जदार अनाथाश्रमात राहत असेल तर मग तिथल्या अधीक्षकांकडनं एक प्रमाणपत्र लागतं. आणि समजा नातेवाईकांसोबत राहत असेल तर मग संबंधित सरकारी अधिकाऱ्याचा एक चौकशी अहवाल लागतो. म्हणजे परिस्थितीनुसार कागदपत्र बदलतात. आता या दोन मुख्य प्रकारच्या कागदपत्रांसोबतच अर्ज पूर्ण करण्यासाठी आणखी काही गोष्टी लागतात. यामध्ये अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो लागतात आणि एक महत्त्वाचं प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट. या ॲफिडेव्हिटमध्ये अर्जदार अनाथ असून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितो हे स्पष्टपणे लिहिलेलं असावं लागतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अर्जदारांना त्यांच्या परिस्थितीनुसार अ, ब किंवा क अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलं जातं. त्यामुळे आपण कोणत्या श्रेणीत येतो त्यानुसार कागदपत्रांच्या यादीत थोडाफार बदल असू शकतो. चला समजूया की अर्ज भरला आणि सगळी कागदपत्रही जमा केली. आता पुढे काय? आता आपण या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. अर्ज जमा केल्यापासून प्रमाणपत्र हातात मिळायला साधारणपणे 70 दिवसांचा कालावधी लागतो. हो, हा अधिकृत कालावधी आहे, त्यामुळे थोडा संयम बाळगणं महत्त्वाचं आहे. पण या काळात आपला अर्ज कुठपर्यंत पोहोचलाय हे तपासता येतं. त्यासाठी एक ॲप्लिकेशन ID मिळतो. तो वापरून आपले सरकार पोर्टलवर आपल्या अर्जाचं स्टेटस कधीही तपासता येतं. आणि मग शेवटी अर्जाची संपूर्ण तपासणी झाल्यावर महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त या प्रमाणपत्राला मंजुरी देतात आणि ते जारी केलं जातं. तर ही होती अनाथ प्रमाणपत्र मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया, अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. आशा आहे की या सविस्तर माहितीमुळे ज्यांना याची खरोखर गरज आहे त्यांना आपला हक्क मिळवण्याचा मार्ग आता थोडा तरी सोपा आणि अधिक स्पष्ट झाला असेल.